Hello friends, welcome back my another video. Myself Amol Narayan Kamble. I am a DCP second year student at College of Pharmacy, Maini, District Satara. Today we will discuss about subject pharmacology and toxicology. In this subject, chapter drug acting on CNS, that is central nervous system. In this chapter, we learn about subtopic general anesthetics. Firstly, what is meant by central nervous system? The central nervous system consists of brain and spinal cord. CNS has a large number of nerve cells called neurons. जी सेंट्रल नर्वस सिस्टम कुठल्या कुठल्या पार्टपासून कन्सिस्ट असते म्हणजे बनलेली असते ब्रेन आणि स्पायनल कॉर्डपासून बनलेली असते. CNS हॅज अ लार्ज नंबर ऑफ नर्व सेल्स. जे सेंट्रल नर्वस सिस्टम ह्याला लार्ज नंबर ऑफ नर्व सेल्स असतात, त्याला न्यूरॉन्स असे म्हणतात. न्यूरॉन्स सेंड इन्फॉर्मेशन अँड रिसीव्ह इट फ्रॉम अदर न्यूरॉन्स कॉल्ड मसल सेल्स. न्यूरॉन्सचं फंक्शन काय असते? सेंड इन्फॉर्मेशन किंवा रिसीव्ह इन्फॉर्मेशन फ्रॉम कोणापासून? अदर न्यूरॉन्स किंवा अदर मसल्सपासून. त्याचं सेंड किंवा रिसीव्ह इन्फॉर्मेशन करायचं काम असते न्यूरॉन्सचं. द इन्फॉर्मेशन इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर बाय द नर्व इम्पल्स. म्हणजे न्यूरॉन्सचं काय काम असते? इन्फॉर्मेशन वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉनकडं इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतात फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर. कोणाच्या मार्फत? तर नर्व इम्पल्सच्या मार्फत न्यूरॉन इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतात वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉनमध्ये. द डिपोलरायझेशन ऑफ द नर्व टर्मिनल लीड्स टू द रिलीज ऑफ अ स्पेसिफिक केमिकल कॉल्ड न्यूरोट्रान्समीटर. द नर्व टर्मिनलचं डिपोलरायझेशन झालं, नर्व टर्मिनलचं जर डिपोलरायझेशन झालं तर काय रिलीज होते? एक स्पेसिफिक केमिकल. हे स्पेसिफिक केमिकल कुठलं? न्यूरोट्रान्समीटर हे नावाचं केमिकल रिलीज होते नर्व टर्मिनलचं डिपोलरायझेशन झाल्यावर. द मीटिंग प्लेस ऑफ टू न्यूरॉन्स इज कॉल्ड सायनॅप्स. न्यूरॉन्स मीटिंग म्हणजे टुगेदर एका ठिकाणी टू न्यूरॉन्स जर आले तर त्या प्लेसला काय म्हणायचं असते? सायनॅप्स. आता आपला मेन चॅप्टर इथून सुरू झाला, जनरल अनॅस्थेटिक्स. व्हॉट इज मीन बाय जनरल अनॅस्थेटिक्स? जनरल अनॅस्थेटिक्स आर द CNS depressant drugs produces reversible loss of consciousness, sense reflexes and are used to perform major surgeries. जनरल अनॅस्थेटिक्स हे काय आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करणारे ड्रग्स आहेत. ते काय प्रोड्यूस करतात? रिव्हर्सिबल लॉस ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे कॉन्शियसनेस जर एखादा पेशंट अनकॉन्शियस असता परत कॉन्शियस झाला तर त्याला परत अनकॉन्शियसनेस होऊ शकते, म्हणजे बेशुद्धी होऊ शकते. चांगला सर्वसाधारण झाला परत त्याला अनकॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्ध होऊ शकतो आणि परत तो अबेशुद्ध होऊ शकतो. सेन्स रिफ्लेक्सेस अँड आर यूज्ड टू परफॉर्म मेजर सर्जरीज. जनरल अनॅस्थेटिक्स मेजर सर्जरीजसाठी उपयोगी पडतात. आता जनरल अनॅस्थेटिक्स कॉजेस म्हणजे जनरल अनॅस्थेटिक्स जर आपण ॲडमिनिस्ट्रेशन जर केलं पेशंटला तर काय प्रोड्यूस होते? अनाल्जेसिया म्हणजे लॉस ऑफ पेन, म्हणजे पेन जाणवत नाही. स्लीप अनकॉन्शियसनेस म्हणजे त्याला झोप येते, बेशुद्धीची झोप येते. अमनेशिया लॉस ऑफ मेमरी म्हणजे टेम्पररी स्वरूपाची त्याची मेमरी लॉस होते, म्हणजे त्याला काही आठवत नाही थोड्या वेळासाठी. लॉस ऑफ सेन्सरी अँड ॲटोनॉमिक रिफ्लेक्सेस. स्केलेटल मसल्स रिलॅक्झेशन अँड इमोबिलिटी. मसल रिलॅक्झेशन होता स्केलेटल मसलचं आणि हालचाल काही होत नाही जर जनरल अनॅस्थेटिक्स ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर. नेक्स्ट, स्टेजेस ऑफ जनरल अनॅस्थेशिया. जनरल अनॅस्थेशियाचे मेनली 4 स्टेजेस आहेत. कुठले कुठले? स्टेज ऑफ अनाल्जेसिया, स्टेज ऑफ डेलिरियम, स्टेजेस ऑफ सर्जिकल अनॅस्थेशिया आणि 4th आहे स्टेजेस ऑफ रेस्पिरेटरी. फर्स्ट स्टेज ऑफ अनाल्जेसिया. This stage start from beginning of administration up to the loss of consciousness. म्हणजे काय? दिस स्टेज स्टार्ट कुठून होते? बिगिनिंग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे आपण ॲडमिनिस्ट्रेशन जनरल अनॅस्थेशिया ॲडमिनिस्ट्रेशन पासून जे आपण ॲडमिनिस्ट्रेशन केलंच पेशंटला तेव्हापासून ती कुठपर्यंत असते? अप टू द लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे त्याचं बेशुद्ध होईपर्यंतची स्टेज म्हणजे अनाल्जेसिया. फर्स्ट स्टेज ऑफ अनाल्जेसिया. पेन सेन्सेशन reduced but vision, hearing, consciousness and reflexes are normal.
पेन सेन्सेशन कमी होते, परंतु व्हिजन, हिअरिंग, कॉन्शियसनेस आणि रिफ्लेक्स नॉर्मल. व्हिजन म्हणजे बघणे, हिअरिंग ऐकू येते, कॉन्शियसनेस आणि रिफ्लेक्सेस आर नॉर्मल असते. शॉर्ट सर्जिकल प्रोसिजर्स आर डन ॲट दिस स्टेजेस. म्हणजे शॉर्ट सर्जिकल म्हणजे कमी टाईम्सचे असणारे ऑपरेशन, सर्जिकल ऑपरेशन्स म्हणजेच डेंटल ऑपरेशन्स हे या स्टेजमध्ये करू शकतात, म्हणजे डन होऊ शकते त्या स्टेजमध्ये. सेकंड स्टेज ऑफ डेलिरियम. सेकंड स्टेज ऑफ जनरल अनेस्थेसियाची स्टेज ऑफ डेलिरियम किंवा एक्साइटमेंट. इट इज फ्रॉम लॉस ऑफ कॉन्शियसनेस टू बिगिनिंग ऑफ सर्जिकल अनेस्थेसिया. ही कुठून स्टार्ट होते? लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे आपण स्टेजेस ऑफ अनाल्जेसिया पहिल्या स्टेपमध्ये आपण अप टू लॉस ऑफ कॉन्शियसनेसपर्यंत होती पहिली स्टेज. तीच दुसरी स्टेज ही कॉन्शियसनेसपासून सुरू होते. कुठपर्यंत? सर्जिकल अनास्थेशिया ही तिसरी स्टेज आहे. पहिली स्टेजचं एंड आणि तिसऱ्या स्टेजचे स्टार्टिंग पॉईंटचं म्हणजे मिडलचं म्हणजे स्टेज ऑफ डिलिरियम म्हणजे लॉस ऑफ कॉन्शियसनेस पासून ते सर्जिकल अनास्थेशिया ही तिसऱ्या स्टेपपर्यंतचा टाईम पिरियड म्हणजे डिलिरियम, स्टेजेस ऑफ डिलिरियम होते. Patient is in excited state, jaws are tightly closed. Surgical operations are not carried out in this stage. ह्या स्टेजमध्ये पेशंट काय होते? एक्साइटेड स्टेटमध्ये होते. जॉज म्हणजे त्याचे जबडे टाईटली क्लोज म्हणजे फिट असतात. सर्जिकल ऑपरेशन्स आर नॉट कॅरिड आउट इन दिस स्टेज. म्हणजे कुठल्याही प्रकारचं शॉर्ट किंवा कुठल्याही प्रकारचं सर्जिकल ऑपरेशन ह्या स्टेजमध्ये कॅरिड होत नाही, घडून येत नाही. आता तिसरी स्टेज ऑफ जनरल अनेस्थेसिया. कुठली आहे तिसरी स्टेज ऑफ सर्जिकल अनेस्थेसिया? इन दिस स्टेज लाईट रिफ्लेक्सेस लॉस्ट. म्हणजे रिफ्लेक्सेस सगळं लॉस्ट होते याचं. मसल रिलॅक्सेशन टेक्स प्लेस. म्हणजे ह्या स्टेजमध्ये मसल रिलॅक्स होतात. इट इज सुटेबल फॉर सर्जिकल ऑपरेशन्स. ही स्टेज हे सर्जिकल ऑपरेशनसाठी सुटेबल असते. तर स्टेजेस ऑफ रेस्पायरेटरी पॅरालिसिस ही आपली चौथी स्टेज ऑफ जनरल अनेस्थेसियाची. ह्या स्टेजमध्ये काय होते? कार्डिओ रेस्पायरेटरी फेल्युअर आर डेथ ड्यू टू सर्व डिप्रेशन ऑफ कार्डियाक रेस्पायरेटरी रिफ्लेक्सेस वासोमीटर सेंटर्स इन मेडुला ऑफ ब्रेन. पेशंट शुड नॉट रीच धिस स्टेज. म्हणजे ही एक ॲडव्हान्स स्टेज आहे. मेनली तीनच असतात. जर कुठला डोस जर एक्स्ट्रा झाला, जनरल अनेस्थेसियाचा जर डोस जर एक्स्ट्रा झाला तर ही स्टेज ऑकर होते, म्हणजे घडून येते स्टेज ऑफ रेस्पायरेटरी पॅरालिसिसची. ह्या स्टेजेसमध्ये काय होते? कार्डिओ रेस्पायरेटरी म्हणजे हार्ट आणि रेस्पायरेटरी म्हणजे श्वासोच्छ्वासाने फेल्युअर होते, म्हणजे श्वास घ्यायला त्याला अवघड जाते किंवा त्याची डेथ पण होऊ शकते. म्हणजे डिप्रेशन होते कार्डियकचं म्हणजे ब्लडचं, हार्टचं आणि रेस्पायरेटरी हे डिप्रेस होतात ह्या स्टेजमध्ये किंवा डेथ पण होऊ शकते. ही स्टेज कधी घडून येते? जर आपला डोस जर हाय झाला नॉर्मल डोसपेक्षा जनरल अनेस्थेसियाचा. नेक्स्ट पॉईंट, क्लासिफिकेशन ऑफ जनरल अनेस्थेसिया. क्लासिफिकेशन काय आहेत? मेनली दोन क्लासिफिकेशन आहेत. दोन क्लासिफिकेशन कुठले? एक काय व्होलाटाईल अनेस्थेटिक्स, दुसरं आहे नॉन व्होलाटाईल. व्होलाटाईल म्हणजे कुठले? असे नॉर्मल टेम्परेचर असं जर बाहेर ठेवलं तर आपण ते व्होलाटाईल होते, म्हणजे वेपर फॉर्ममध्ये ते उडून जातात. आणि नॉन व्होलाटाईल म्हणजे ते उडून जात नाहीत. व्होलाटाईल होणारे म्हणजे ते इनहाल करू शकतात. ह्याच्यामध्ये आपण इन्हालेशन म्हणजे नॉर्स्टाईल असं इन्हाल करू शकतात. आणि नॉन व्होलाटाईल म्हणजे जे उडून जात नाहीत ते इंट्राव्हेनसली अनेस्थेटिक्स होत असतात. इंट्राव्हेनसली ते इंजेक्शन मार्फत दिले जातात. पहिलं काय आहे? आता व्होलाटाईल अनेस्थेटिक्समध्ये दोन सबटाईप आहेत. एक लिक्विड आणि दुसरं आहे गॅसेस. लिक्विड अनेस्थेटिक्समध्ये डायथाईल इथर, क्लोरोफॉर्म, हॅलोथेन हे लिक्विड आहेत, जे ते व्होलाटाईल नेचरमध्ये आहेत. गॅसेस नायट्रस ऑक्साईड, सायक्लोप्रोपेन आणि इथिलीन हे गॅसेस झाले. हे दोन लिक्विड आणि गॅसेस हे व्होलाटाईल अनेस्थेसियाचे दोन सबटाईप. लिक्विडचे डायथाईल इथर, क्लोरोफॉर्म, हॅलोथेन आणि गॅसेसचा नायट्रस ऑक्साईड, सायक्लोप्रोपेन, इथेनॉल. आता दुसरा सबटाईप ऑफ क्लासिफिकेशनचा दुसरा पॉईंट कशाचा? जनरल अनेस्थेसियाचा क्लासिफिकेशन दुसरा नॉन व्होलाटाईल और इंट्राव्हेनस. नॉन व्होलाटाईल म्हणजे ते उडून जात नाहीत.
व्होलाटाईल आणि इंट्राव्हेनसली ती घेऊ शकतात. अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स म्हणजेच ह्याचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन कमी असते आणि ऑनसेट ऑफ ॲक्शन जास्त असते ह्या स्टेजचं. त्यातले ड्रग युजड कुठले? ड्रग थायोपेंटोन सोडियम मिथोहेक्झिटाल. हे याचे ड्युरेशन ऑफ ॲक्शन कमी, ड्युरेशन ऑफ ॲक्शन आणि ऑनसेट ऑफ ॲक्शन जास्त असते. दुसरा सबटाईप ऑफ कुठला? नॉन व्होलाटाईल ॲनेस्थेशियाचा नॉन बार्बिच्युरेट्स. ह्याच्यात बार्बिच्युरेट्स राहत नाही. प्रोपॅनिडिड, केटामाइन. आणि तिसरं स्टेरॉइड्स, एक्झाम्पल अल्थेसिन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. Mechanism of action of general anesthetics. All general anesthetics agents act on CNS, that is thalamus and reticular acting system. जे सगळे जनरल अनेस्थेटिक्स एजंट हे सेंट्रल नर्वस सिस्टीमला ॲक्ट असतात. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये असलेल्या थॅलामस आणि रेटिक्युलर ॲक्टिव्हिटिंग सिस्टीमला ते ॲक्ट होतात. सेंट्रल नर्वस सिस्टीममधले थॅलामस आणि रेटिक्युलर ॲक्टिव्हिटिंग सिस्टीमला ते ॲक्ट होतात. Inhalational and intravenous anesthetics like barbiturates and steroids enhance GABA A receptor or GABA A receptor mediated chloride conductance in thalamus and in reticular activating system. म्हणजे इनहालेशन आणि इंट्राव्हेनस अनेस्थेटिक्स लाईक बार्बिच्युरेट्स आणि स्टेरॉइड्स हे इन्हान्स करतात गॅबा ए रिसेप्टर. गॅबा म्हणजे गॅमा अमायनो बार्बिच्युरिक ॲसिड, गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिड रिसेप्टर, ए रिसेप्टर. गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिड, बार्बिच्युरिक म्हणलं होतं, ब्युटेरिक ॲसिड आहे इथं. तर ते काय करतात? गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिड रिसेप्टर काय करतात? तर हा रिसेप्टर इनहिबिटरी इन नेचर असतोय. तो काय करतो? तर रिसेप्टरला स्टिम्युलेट करतो, तेव्हा सेल डिप्रेस होतात. सेलला स्टिम्युलेट केल्यावर सेल डिप्रेस होतात या गॅमा अमायनो ब्युटेरिक ॲसिडमुळं. डिप्रेस झाल्यावर काय होते? तर मीडिएटेड क्लोराईड कंडक्शन होते. त्याचं क्लोराईड कंडक्शन म्हणजे रिसेप्टर स्टिम्युलेट झाल्यावर काय होते? मीडिएटेड क्लोराईड कंडक्शन होते थॅलामस आणि इन रेटिक्युलर ॲक्टिव्हिटिंग सिस्टीमला. दिस डिप्रेसिंग द एक्सायटेटरी न्यूरल ॲक्टिव्हिटी इन द ब्रेन. म्हणजे हे काय करते? मीडिएटेड क्लोराईड कंडक्शन काय करते? तर दिस डिप्रेस करते कोणाला? एक्सायटेटरी न्यूरोनल ॲक्टिव्हिटी इन ब्रेन. ब्रेनमधले एक्सायटेटरी न्यूरनला डिप्रेस करते. कोण? क्लोराईड कंडक्टन्स. नॉन बार्बिच्युरेट्स इनहिबिट एक्सायटेटरी ग्लुटॅमेट रिसेप्टर. नॉन बार्बिच्युरेट्स काय करतात? एक्सायटेटरी ग्लुटॅमेट रिसेप्टरला इनहिबिट करतात. हे आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जनरल ॲनेस्थेटिक्सचं. तर जनरल ॲनेस्थेटिकच्या प्रॉपर्टीज, आयडियल प्रॉपर्टीज कुठल्या? पेशंट अँड इफेक्टिव्ह ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. पोटेंट अँड इफेक्टिव्ह ॲट लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं पाहिजे, म्हणजे पोटेंट झालं. पोटेंट अँड इफेक्टिव्ह ॲट लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये इफेक्टिव्ह असं त्याचं झालं पाहिजे प्रोडक्ट. इट शुड बी चीप, स्टेबल, इझिली स्टोर्ड. म्हणजे जनरल ॲनेस्थेटिक्स शुड बी चीप म्हणजे स्वस्त असलं पाहिजे, ते स्टेबल असलं पाहिजे आणि इझिली स्टोअर्ड करता आलं पाहिजे, म्हणजे इझिली आपल्याला कुठे पण स्टोरेज करता आलं पाहिजे. इंडक्शन अँड रिकव्हरी शुड बी फास्ट. म्हणजे आपण इंडक्शन म्हणजे सुरुवातीला आपण जे त्याला ॲडमिनिस्ट्रेशन करत असतो पेशंटला तेव्हापासून, आणि रिकव्हरी शुड बी फास्ट म्हणजे लवकर झालं पाहिजे. नॉन इन्फ्लामेबल आणि नॉन एक्सप्लोजिव्ह. नॉन इन्फ्लामेबल म्हणजे ज्वलनशील किंवा स्फोटक असं ते नसलं पाहिजे. इट शुड प्रोड्यूस मसल रिलॅक्झेशन. जे मसल रिलॅक्झेशन करणारं असलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन नाही केलं, कॉन्सन्ट्रेशन करणारे चालणार नाहीत, फक्त रिलॅक्झेशन करणारे पाहिजेत. नॉन टॉक्झिक, नॉन इरिटेट म्हणजे नॉन टॉक्झिक असले पाहिजेत ते आणि नॉन इरिटेटिंग असले पाहिजेत. शुड नॉट कॉज नॉझिया अँड व्हॉमिटिंग. जनरल ॲनेस्थेटिया ते काय? त्याच्यामुळं नॉझिया आणि व्हॉमिटिंग झाली नाही पाहिजे, मळमळ आणि उलट्या झाल्या नाहीत पाहिजेत. इट शुड बी प्लीजंट म्हणजे त्याचा ऑर्डर प्लेझंट असला पाहिजे. मार्जिन ऑफ सेफ्टी शुड बी वाईड. प्री अनेस्थेटिक मेडिकेशन. आता वाट सेकंड पॉईंट आहे सब टाईप हे प्री अनेस्थेटिक मेडिकेशन. प्री अनेस्थेटिक मेडिकेशन म्हणजे त्याच्या नावातच आहे बघा, अनेस्थेटिक मेडिकेशनच्या अगोदर म्हणजे प्री जे ड्रग दिले जातात त्याला प्री अनेस्थेटिक मेडिकेशन असे म्हणतात.
आता समटाईम्स पेशंट कंडिशन मे नॉट बी गुड ऑर फेवरेबल फॉर डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲनेस्थेटिक एजंट. म्हणजे समटाईम काही वेळेसाठी पेशंट कंडिशन ही त्याची चांगली राहत नाही, म्हणजे डायरेक्ट ॲनेस्थेटिक ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी त्याची राहत नाही. म्हणजे जर एखाद्या पेशंटला कसं कसं सांगू आता, जाऊ समटाईम पेशंट कंडिशन म्हणजे त्याची कंडिशन डायरेक्ट ॲडमिशन करण्यासाठी जनरल ॲनेस्थेटिक्स म्हणजे डायरेक्ट ॲनेस्थेटिक करण्यासाठी त्याची जर कंडिशन गुड नसली तर प्री ॲनेस्थेटिक मेडिसिन केलं जातं. तर प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन इज यूज्ड. तर प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन रेफर्स टू द यूज ऑफ ड्रग्स बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲनेस्थेटिक एजंट. डबल तोच पॉईंट दिला आहे पॉईंट. प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन रेफर्स टू यूज ड्रग्स बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲनेस्थेटिक्स ड्रग. म्हणजे ॲनेस्थेटिक्स ड्रग देण्याच्या अगोदर प्री ॲनेस्थेटिक ड्रग देतात. दीज एजंट्स प्रिपेअर पेशंट मोर सेफ. म्हणजे हे ड्रग कशासाठी यूज केले जातात, पेशंटला मोर सेफ आणि कोऑपरेटिव्ह फॉर इंडक्शन ऑफ अनास्थेशिया. अनास्थेशिया इंडक्शन करण्यासाठी कोऑपरेटिव्हसाठी पेशंटने कोऑपरेटिव्ह करावं आणि मोर सेफ पेशंटला मोर सेफ्टी असावी म्हणून प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन दिलं जातं. इम्पॉर्टन्स ऑफ प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन. प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशनचं इम्पॉर्टन्स काय, टू रिड्यूस ॲडवर्स इफेक्ट ऑफ ॲनेस्थेटिक एजंट. म्हणजे काय करते, ॲडवर्स इफेक्ट ऑफ ॲनेस्थेटिक एजंट कमी करते. म्हणजे जर एखाद्या पेशंटला जर डायरेक्ट ॲडमिनिस्टर केलं ॲनेस्थेटिक एजंट, त्याच्यामुळे नॉझिया वॉमिटिंग प्रोड्यूस होते, त्याच्यामुळे प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन दिलं जातं. तर प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन काय, ॲडवर्स इफेक्ट हे रिड्यूस करते. टू रिड्यूस प्री ऑपरेटिव्ह अँड पोस्ट ऑपरेटिव्ह पेन. आता प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे काय, तर ऑपरेशन करण्या अगोदरचा आणि ऑपरेशन झाल्यानंतरचा थोडा वेळ जो पेन होतो ऑपरेशन झाल्यावर, तर त्याला कमी करतं. टू प्रिव्हेंट एक्साइटमेंट, अँझायटी, टेन्शन अँड स्ट्रेस. टू प्रिव्हेंट एक्साइटमेंट म्हणजे एक्साइटमेंट कमी करतं, अँझायटी टेन्शन कमी करते, थकवा कमी करते. त्याचं प्रिव्हेंट म्हणजे ते कॉन्शियस म्हणजे कसं तरी होते की माणसाला ऑपरेशन पिरियड, त्याच्यामुळे ते कमी करते. प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन दिल्यावर प्रिव्हेंट करते स्ट्रेस, ताणला, टेन्शनला हे कमी करते. म्हणजे ह्या ठिकाणी आपण बार्बिच्युरेट ॲसिड पण देऊ शकतो, बार्बिच्युरेट्स. टू प्रोड्यूस फास्ट अँड स्मूथ इंडक्शन ऑफ अनास्थेशिया. म्हणजे काय करते, फास्ट आणि स्मूथ इंडक्शन ऑफ अनास्थेशिया प्रोड्यूस करते कोण, प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन. टू मेक अनास्थेशिया सेफ अँड बेटर टू द पेशंट. म्हणजे टू मेक अनास्थेशिया सेफ अँड बेटर टू द पेशंट. प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन काय करते, पेशंटला सेफ आणि बेटर होण्यासाठी प्री ॲनेस्थेटिक मेडिसिन देतात. तर ड्रग युज्ड ॲज प्री ॲनेस्थेटिक मेडिकेशन. प्री ॲनेस्थेटिक्समध्ये सर्वसाधारण यूज करणारे ड्रग कुठले आहेत, ते अनाल्जेसिक, अँटी अँझायटी, अँटी सिक्रेटरी, अँटी हिस्टॅमिनिक आणि अँटी एमेटिक. तर अनाल्जेसिक म्हणजे पेन कमी करते, मॉर्फिन. तर मॉर्फिनचा डोस किती आहे, 10 mg. तो कसा दिला जातो, रूट इंट्रामस्क्युलर रूटने 10 mg मॉर्फिन दिला जातो त्याला. तर अँटी अँझायटी म्हणजे ताण कमी करतो, कोणता कुठला ड्रग त्याच्यासाठी, डायझेपाम. त्याचा डोस 5 ते 10 mg. त्याचं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ओरल. तिसरा अँटी सिक्रेटरी, ॲट्रोपिन. अँटी सिक्रेटरीसाठी म्हणजे सिक्रेशन होत नाही कुठल्या ग्लँड्सचं, त्यामुळे ॲट्रोपिन दिलं जातं. ॲट्रोपिनचा डोस किती आहे, 0.6 mg. त्यांचे रूट इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनसली दिले जातात. अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स हे बीटा ब्लॉकर्स रिसेप्टरला ब्लॉक करणारे असतात. म्हणजेच रॅनिटिडिन हा ड्रग दिला जातो. त्याचा रॅनिटिडिनचा डोस किती आहे, 150 mg. अँटी म्हणजे काय, आता म्हणजे ओमिटिंग प्रोड्यूस करत नाहीत असले एमिटिंगला किंवा प्रिव्हेंट करणारे ड्रग कुठला आहे, ऑन्डॅस्टेरॉन 4 to 8 mg इंट्राव्हेनसली. ऑन्डॅस्टेरॉनचा डोस किती, 4 ते 8 mg इंट्राव्हेनसली रूटने दिला जातो. थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.